नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे, तो आहे अनएक्सपेक्टेड थिंग इन मार्केट. मार्केटमध्ये कधी-कधी अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी होत असतात, ओके किंवा इव्हेंट्स होत असतात. त्याच्यामुळे मार्केट अचानक यू टर्न घेतं किंवा एक मोठा मूव्ह येतो किंवा मग गॅप अप खुलतं किंवा गॅप डाऊन खुलतं. सो अशामुळे मार्केटमध्ये आपल्याला खूप लॉस होतो. सो याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहात का? किंवा याच्यासाठी प्रिपेअर होण्यासाठी तुम्ही काय-काय केलं पाहिजे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. तर तुम्ही पाहिलं असाल, की मार्केट वॉर्निंग न देता कधी-कधी अचानक यू टर्न घेतं. म्हणजे तिथं कुठं सपोर्ट नाही आहे, रेझिस्टन्स नाही आहे, पण मार्केटने यू टर्न घेतला किंवा एखादी अचानक न्यूज येते आणि मार्केट अचानक अप ट्रेंड जातं किंवा डाउन ट्रेंड जातं. ओके आणि एक मोठा लॉस होऊन बसतो, राइट? सो असे इव्हेंट मार्केटमध्ये खूप वेळा होत असतात. सो आपल्याला अशा इव्हेंटसाठी प्रिपेअर असणं गरजेचं, फार गरजेचं आहे. कारण त्या इव्हेंटमध्ये आपल्याला फार मोठा लॉस होतो, राइट? सो त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं फार गरजेचं आहे. आणि मला स्वतःला अशा अनएक्सपेक्टेड इव्हेंटमध्ये बऱ्याच वेळा लॉस झाला आहे. ओके. सो आपल्याला हे अव्हॉइड करायचं आहे आणि ही चूक अव्हॉइड करायची आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पहिली गोष्ट तुम्ही एक समजून घ्या, की मार्केट हे प्रेडिक्टेबल नाही आहे. ओके. पहिलं तुम्ही हे एक्सेप्ट करा, की मार्केट प्रेडिक्टेबल नाही आहे. कारण मार्केट कधीच 100% प्रेडिक्टेबल नसतं. ओके. किंवा मार्केटमध्ये न्यूज असतात, इव्हेंट असतात किंवा मग ग्लोबल मार्केट किंवा ऑपरेटर याच्यामुळे मार्केट कधीही बदलू शकतं. सो तुम्ही हे गोष्टी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि परफेक्ट सेटअप जरी तुमच्याकडे असेल, तरी तुम्ही फेल होतात. कारण ह्या सगळ्या इव्हेंट मार्केटमध्ये घडत असतात. सो त्या त्या तुम्ही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ओके. आता हे अनएक्सपेक्टेड थिंग म्हणजे नक्की कोणते-कोणते गोष्टी आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. एक म्हणजे सडन न्यूज. मार्केटमध्ये अचानक कोणतीतरी न्यूज येते. एक म्हणजे आर-बी-आयची अनाउन्समेंट किंवा मग बजेटचा दिवस जो असतो, तो बजेट डे किंवा मग ग्लोबल वॉर किंवा मग इन्फ्लेशन डेटा. सो असे जे मार्केटमध्ये न्यूज येत असतात, त्याच्यामुळे मार्केट अचानक अप किंवा डाऊन मूव्ह होत असतं. ओके. सेकंड म्हणजे गॅप अप किंवा गॅप डाऊन. ओके. म्हणजे ओव्हरनाईटमध्ये मार्केटचं सेंटिमेंट चेंज होतं आणि मार्केट अचानक गॅप अप किंवा गॅप डाऊन खुलतं. आणि जर आपली ओव्हरनाईट आपण जर एखादी पोझिशन घेऊन गेलो असेल आणि जर मार्केट आपल्या अगेन्स्ट खुललं, तर आपल्याला एक मोठा लॉस होतो. सो त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. कारण ओव्हरनाईटमध्ये ही एक रिस्क असतेच नेहमी, की जर मार्केट आपल्या अगेन्स्ट गॅप अप किंवा गॅप डाऊन खुललं, तर खूप मोठा लॉस होतो. म्हणजे जर 1000 पॉइंटने तुमच्या अगेन्स्ट खुललं, तर तुम्ही समजून घ्या, की तुम्हाला केवढा मोठा लॉस होणार आहे. सो अशा इव्हेंटसाठी तुम्ही रेडी असणं फार गरजेचं आहे. ओके. थर्ड म्हणजे फेक ब्रेकआउट. ओके. म्हणजे कधी-कधी प्रॉपर सेटअप आहे. ओके. आणि त्याने प्रॉपर ब्रेकआउट पण दिलाय. पण प्रॉपर ब्रेकआउट नंतर मार्केट अचानक यू टर्न घेतं. असं बऱ्याच वेळा होतं. सो अशा इव्हेंटसाठी तुम्ही रेडी असणं फार गरजेचं आहे. किंवा तुम्ही तिथं तुम्हाला कळतं की इथून मार्केट यू टर्न घेत आहे, तर तुम्ही तुमचा तिचा ट्रेड एक्झिट करून दुसऱ्या साइडने पुन्हा ट्रेड घेणं गरजेचं आहे. ओके. हाय व्होलॅटिलिटी. मार्केटमध्ये बऱ्याच वेळा असं की मार्केट एकदा अप जातं, सेकंड कॅन्डल अचानक डाऊन येते, पुन्हा अप जातं. अशा पद्धतीने मार्केट चालत राहतं. त्याला आपण हाय व्होलॅटिलिटी म्हणतो. ओके. असे सडन स्पाइक मार्केटमध्ये येत असतात. सो त्याच्यासाठी तुम्ही रेडी असणं फार गरजेचं आहे. आता आपण या अनएक्सपेक्टेड थिंगसाठी आपण फेल का होतो? या अनएक्सपेक्टेड इव्हेंटमध्ये आपण फेल का होतो? आपण हे समजून घेऊ. एक म्हणजे स्टॉप लॉस. आपला मार्केटमध्ये स्टॉप लॉसच सेट नसतो. सो त्याच्यामुळे जर असे काही इव्हेंट झाले, तर आपला स्टॉप लॉस नसल्यामुळे आपल्याला एक मोठा लॉस होतो. सेकंड म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे आपण असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो, की मार्केट आपल्या अगेन्स्ट जाणारच नाही किंवा मार्केट इथून उलटणारच नाही, मार्केट इथून खाली येणारच नाही. या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जगत असतो आणि मग आपण एक मोठा लॉस देऊन बसतो. ओके. रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो नाही करत. आपण आपल्याकडे जेवढी अमाउंट आहे त्याचे एक बिग अमाउंटमध्ये आपण एक पोझिशन साईज घेतो आणि मार्केट असं आपल्या अगेन्स्टमध्ये खुललं, तर आपल्याला एक मोठा लॉस होऊन बसतो. होप ठेवतो आपण ट्रेडिंगमध्ये, की इथून मार्केट इथं जाणार, इथून मार्केट इथं खाली येणार. या होपवर आपण ट्रेडिंग करत राहतो आणि मग लॉस करतो. ओके. प्रॉपर प्लॅन नसतं. मार्केटमध्ये एंट्री करताना आपण कोणताही कॉन्टेक्स्ट चेक केला नसतो. रँडम ट्रेड करतो किंवा एका छोट्याशा सिग्नलवरनं आपण मार्केटमध्ये ट्रेड करतो आणि मग लॉस करून बसतो. त्याच्यामुळे आपण या अनएक्सपेक्टेड मूव्हमध्ये आपण बऱ्याच वेळा फेल होतो. प्रोफेशनल जर ट्रेडर आहेत, ते या सगळ्या अनएक्सपेक्टेड इव्हेंटसाठी प्रिपेअर कसे असतात? ओके.
एक म्हणजे ते रिस्क मॅनेजमेंट त्यांचा प्रॉपर असतो. एका ट्रेडमध्ये किती लॉस होणार आहे हे त्यांचं डिफाईन राहतं. त्यांची पोझिशन साईज डिफाईन राहते आणि त्यांचं प्रॉफिट कमवणे याच्यापेक्षा आपल्याकडे जी अमाऊंट आहे ती कशी वाचवता येईल याच्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो. सो त्याच्यामुळे जरी एखादा अनएक्सपेक्टेड इव्हेंट झाला तरी ते रेडी असतात, कारण त्यांची पोझिशन साईज प्रॉपर असते, त्यांचा रिस्क रिवॉर्ड प्रॉपर असतो. ते ट्रेड एक्झिट करून चालले जातात. ओके. सो आपण पण या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. ते ते नेहमी स्टॉप लॉस यूज करतात. आपण काय चूक करतो की आपण सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावतच नाही. सो आपल्याला स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे, कारण अशा इव्हेंटला एक मोठा लॉस होण्यापासून आपल्याला स्टॉप लॉसच वाचवू शकतो. ओके. म्हणजे सडन अचानक स्पाइक आला. ओके. तर तुमचा जर तिथं स्टॉप लॉस असेल तर तुम्ही त्या स्टॉप लॉसमध्ये प्रॉपर तुमचा स्टॉप लॉसमध्ये हिट होतं आणि मिनिमम लॉस होतो. ओके. सो मोठ्या लॉसपासून तुम्ही वाचतात. त्याच्यामुळे तुमचं स्टॉप लॉस असणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही लॉस एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दिसत आहे मार्केट तुमच्या अगेन्स्ट चाललं आहे, तर तुम्ही तिथं ट्रेड एक्झिट करणं गरजेचं आहे. कारण मार्केट म्हटल्यानंतर प्रॉफिट आहे तसंच लॉस आहे. जसं तुम्ही प्रॉफिट एक्सेप्ट करता तसं तुम्ही लॉस एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि लॉस हा त्या बिझनेसचा पार्ट आहे. कारण मोठमोठे ट्रेडर देखील मोठमोठा लॉस करतात. ओके. सो सो आपण काही वेगळे नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्याला पण लॉस होणारच आहे. सो तो तुम्ही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ओके. तुमची पोझिशन सायझिंग. तुम्ही प्रॉपर पोझिशन सायझिंग जर सेट केलं ना, तर तुम्हाला तेवढं टेन्शन नाही येणार. आणि अजून एक गोष्ट, कोणता पण ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही विचार करा, की जर इथून मार्केट रिव्हर्स झाली, तर तुम्ही रेडी आहात का त्याच्यासाठी? जो तुम्हाला त्यातून लॉस होणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही रेडी आहात का? ओके. जर मार्केट माझ्या अगेन्स्ट खुललं किंवा म्हणजे गॅप अप खुललं किंवा गॅप डाऊन खुललं, तर तिथं होणाऱ्या लॉससाठी तुम्ही रेडी आहात का? ओके. किंवा मग जर तुमचा एस-एल इन्स्टंटली हिट झाला, तर तुम्हाला जो लॉस होणार आहे, तो तुम्ही बेअर करू शकता का? ओके. सो या गोष्टी तुम्ही पहिले स्वतःला विचारा. जर तुम्ही रेडी असाल, तर ओके. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, की इथून तुम्हाला जो होणारा लॉस आहे, तो जास्त आहे, तर तुम्ही तुमची पोझिशन साईज पहिले कमी करा. ओके. हे करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही तिथं घाबरताय ह्याचा अर्थ असा आहे, की तुमची पोझिशन साईज जास्त आहे. सो त्याच्यापासून होणारा लॉस हा जास्त आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही रेडी नाही आहात. सो तुम्हाला तुमची पोझिशन साईज कमी करणं गरजेचं आहे. सो म्हणून म्हणतो तुम्ही रिस्क पर रिवॉर्ड रेशो फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही एका ट्रेडमध्ये किती रिस्क घेणार आहात हे तुमचं ऑलरेडी डिफाईन पाहिजे. आणि जर तुम्ही प्राइस ॲक्शननुसार जर ट्रेडिंग करत असाल, प्राइस ॲक्शन तुम्हाला हेल्प करते या गोष्टी अंडरस्टँड करण्यापासून, की अनएक्सपेक्टेड थिंगपासून तुम्हाला कंट्रोल करतं किंवा तुम्ही रेडी असता प्राइस ॲक्शन जर तुम्ही फॉलो करत असाल. कारण जर एक म्हणजे प्राइस ॲक्शन रिॲक्ट करते, प्रेडिक्ट करत नसते कधीच. ओके. सेकंड म्हणजे कॅन्डलच्या स्ट्रेंथनुसार कळतं, की मार्केटमध्ये आता बायर ॲक्टिव्हेट आहेत की सेलर ॲक्टिव्हेट आहे किंवा इथून पुढे मार्केटची डिरेक्शन काय असेल. ओके. सो तुम्ही अनएक्सपेक्टेड इव्हेंटसाठी तुम्ही रेडी असता इथं मार्केटमध्ये. ओके. म्हणजे एखादी स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल बनली तुमच्या अगेन्स्टमध्ये, तर तुम्हाला कळते इथून फर्दर मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहे. सो बेटर तुम्ही इथं एक्झिट करणं गरजेचं आहे. राईट? ओके. जर एखादं स्ट्रक्चर ब्रेक केलं, तर तुम्हाला तिथे एक्झिट सिग्नल देतो. म्हणजे जर तुम्ही एखादा ट्रेड प्लॅन केलात आणि तुमच्या ट्रेडच्या अगेन्स्ट जर तुमच्या तो जात आहे किंवा जर ब्रेकआउट फेल होत आहे, तर तुम्हाला प्राइस ॲक्शन सांगतं, की तुम्ही इथं एक्झिट करा. सो बेटर तुम्ही तिथं एक्झिट करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या अनएक्सपेक्टेड इव्हेंटपासून वाचू शकता. ओके. आणि प्राइस ॲक्शनमध्ये कधी आपला इगो अटॅच नसतो. कारण जे प्राइस सांगतं त्याच्यानुसार आपण तिथं ट्रेडिंग करत असतो. सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन हे नेहमी अनएक्सपेक्टेड इव्हेंटपासून आपल्याला वाचवत असतं. ओके. म्हणजे मॅक्झिमम टाईम आपल्याला ते ऑलरेडी वाचवतं. सो त्याच्यामुळे तुम्ही प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करणं फार गरजेचं आहे. ओके. आता बिगिनर कोणते मिस्टेक करतात? तर एक म्हणजे त्यांचं असं असतं, की मार्केट माझ्या विरुद्ध जाऊच शकत नाही. असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तो विचार काढून टाका. कारण ते मार्केट आहे. मार्केट इकडे आहे. मार्केट नेहमी टॉपला राहणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही मार्केटच्या अगेन्स्ट कधीच जाऊ नाही शकत. ओके. सेकंड आहे, एस-एल नाही ठेवत किंवा तुम्ही एस-एल लावला असेल तरी तो सिस्टीममधनं काढून टाकतात. मोठी मिस्टेक आहे. तुम्हाला एस-एल लावणं फार गरजेचं आहे. स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे. ओके. तुम्ही एव्हरेजिंग करतात. म्हणजे जर मार्केट तुमच्या अगेन्स्टमध्ये झालंय, येत आहे आणि तुम्हाला लॉस होत आहे, तुम्हाला दिसत आहे, तरी तुम्ही तिथं ट्रेड एक्झिट न करता तुम्ही अजून पोझिशन साईज वाढवता.
मार्केट अजून खाली येतं, तुम्ही अजून पोझिशन साईज वाढवता. असं करता करता तुमचा लॉस एवढा वाढत जातो की तो तुम्हाला लॉस सहन होत नाही आणि मग कुठेतरी तुम्ही मोठा लॉस घेऊन तुम्ही एक्झिट करता. सो त्याच्यामुळे जर तुम्ही एव्हरेजिंग करत असाल, म्हणजे लॉसवाल्या ट्रेडमध्ये जर तुम्ही एव्हरेजिंग करत असाल तर ते तुम्ही अवॉइड करा. एव्हरेजिंग करू नका. ओके. हां, तुम्ही जर प्रॉफिटेबल आहात, तुमचा ट्रेड जर एखादा प्रॉफिटेबल आहे, तिथं तुम्ही तुमची पोझिशन साईज वाढवत आहात प्रॉपर प्राइस ॲक्शननुसार, तर तुम्ही तिथं एव्हरेजिंग करू शकता. पण लॉसवाल्या ट्रेडमध्ये एव्हरेजिंग करू नका. ओके. सेकंड म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग करायला सुरुवात करता. म्हणजे एक लॉस झाला, मग तुम्ही अजून एक ट्रेड घेता, अजून एक ट्रेड घेता आणि मार्केटच्या विरुद्ध तुम्ही जाऊन ट्रेडिंग करायला स्टार्ट करता आणि मग तुम्ही जास्त लॉस देऊन बसता. सो तुम्हाला या गोष्टी अव्हॉइड करायच्या आहेत. ओके. किंवा मग तुम्ही लॉस झाला तर तुम्ही स्वतःला ब्लेम न करता, तुम्ही स्वतःच्या चुका आयडेंटिफाय न करता किंवा स्वतःला ब्लेम न करता तुम्ही मार्केटला ब्लेम करता किंवा तुम्ही ऑपरेटरला ब्लेम करता. की लाईक असं असतं की त्यांच्यामुळे मार्केट खाली आला आणि म्हणून मला लॉस झाला. अरे पण तू स्टॉप लॉसच लावला नव्हता. त्याच्यामुळे तुला एवढा लॉस झाला. हे तुम्ही एक्सेप्टच नाही करत. ओके. सो या काही कॉमन बिगिनर मिस्टेक आहेत ज्या तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत. आता तुम्हाला प्रिपेअर्ड व्हायचं आहे म्हणजे काय? तर एक म्हणजे तुम्हाला रिस्क जी आहे ती तुम्ही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, की येस, या ट्रेडपासून मला एवढी रिस्क होणार आहे. तुम्ही ओके आहात, देन ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. सेकंड, तुमचा लॉस प्लॅन असला पाहिजे. ऑलरेडी रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा प्लॅन असला पाहिजे. ओके. तुम्ही इमोशनली कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमचं एक्झिट कुठं करणार हे ऑलरेडी डिफाईन पाहिजे. तुमचा इगो असता कामा नये मार्केटमध्ये. ओके. आणि जे अनप्रिपेअर्ड ट्रेडर असतात त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, तर ते सरप्राईज होतात, पॅनिक करतात किंवा मार्केटमधनं होप ठेवत असतात किंवा मार्केटलाच ब्लेम करतात. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर अनएक्सपेक्टेड इव्हेंटपासून वाचवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे, जे या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. आणि तुम्हाला प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करणं फार गरजेचं आहे. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून पण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कंप्लीट व्हिडिओ पहा. मी नोटीस केलं तर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडत आहात. सो तुम्ही कंप्लीट व्हिडिओ पहा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. सो अर्धवट कोणताच व्हिडिओ सोडू नका. कंप्लीट व्हिडिओ पहा. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.